तुला वजा केल्यावर ते मागे काही उरले काय? माझे शेजारी गायतोंडे बायकोवर नेहमी वैतागलेले असतात. सारखी वॉच ठेवून असते पण म्हणे माझ्यावर. ऑफिसमध्ये मी कितीही कामात असलो तरी एकदा तरी फोन केला पाहिजे असा तिचा दंडक आहे. मी फोन करायला विसरलो तर तिचा फोन येणार. घरी यायला उशीर झाला तर लगेच मोबाईल वाजला म्हणून समजा. कुठे आहात? ट्रेन चालू आहेत ना? व्यवस्थित? बाहेर काहीतरी खाऊन घ्या, तुमची शुगर कमी होते ना? मित्रांबरोबर पिकनिकला निघाले की हिने लेक्चर लावलंच म्हणून समजा. जास्त पिऊ नका, एकच प्याल म्हणताना व्यसन लागतंय माहीत आहे ना? वैताग नुसता. मी म्हटलं, गायतोंडे साहेब, आपली कोणीतरी काळजी करतंय ही जगण्याचा विश्वास देणारी किती सुंदर भावना आहे हो. एक चित्र डोळ्यासमोर आणा. एक दिवस तुमच्या विश्वातून तुमची बायको डिलीट झाली, मग लक्षात येईल. सकाळी उठून गरम चहा करून द्यायला कोणी नाहीये. स्वतःचं वेळापत्रक सांभाळून पोळी भाजीचा डबा भरून द्यायला कोणी नाही. घरी यायला उशीर होणार होतो तेव्हा बाहेर काहीतरी खाऊन घ्या, शुगर कमी झाली तर चक्कर येईल असं व्याकुळून सांगायला कोणी नाही. आपण करून ठेवलेला पसारा आवरायला कोणी नाही. घर सजवायला कोणी नाहीये. कुंडीतल्या गुलाबाला पाणी घालायला कोणी नाही. शेअर करायला कोणी नाहीये. गायतोंडे वरमले. माझं बोलणं त्यांना लागलं. त्यांनी लज्जित व्हावं हा माझा उद्देश नव्हता. पण बायको त्यांची काळजी घेते आणि त्याला ते त्रास समजतात या गोष्टीने मी व्यथित झालो होतो. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा आपल्याला उपद्रव वाटावा हा केवढा मोठा दुर्दैवी विलास. ज्या माणसांना आयुष्यात प्रेम लाभलं नाही ती माणसं दुर्दैवी, आणि लाभूनही ज्यांना ते कळत नाही ती माणसं कपाळकरंटे. गायतोंडेचं हे कपाळकरंटे पण मला अस्वस्थ करणारं होतं. शहरात आता बायकाही नोकरी करू लागल्या आहेत. 8 तासांची ड्युटी, 2-3 तास जात आहेत प्रवास, उबग आणणारी गर्दी, प्रदूषित वातावरण यांनी घरी जाईपर्यंत आपण थकून जातो. पण तिला मात्र थकून चालत नाही. तिला घर सांभाळायचं असतं. जेवण खावण करणं, मुलांसाठी आई होणं, नवऱ्यासाठी पत्नी होणं, आल्या गेल्यांचा पाहुणचार करणं, डाळ तांदूळ भरण्यापासून कुठे डिस्काउंट सेल लागलाय त्याची खबरबात ठेवणं, हे सारं प्राधान्याने तीच पाहत असते. ही चतुरस्र सिद्धी कुठून येते तिच्याकडे? जन्मजात असते की लहानपणापासूनच बिंबवलेल्या संस्कारांतून येते की जबाबदारीच्या जाणीवेतून? लग्न कार्यात, देवाणघेण्यात, पाहुणचारात तिची जातीनिशी लक्ष घालत असते. मान तेवढा आपण घेत असतो. चर्चगेट ते विरार आणि बोरी बंदर ते कल्याण या ऑफिसमधून सुटल्यानंतर परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये रात्रीच्या जेवणासाठी भाजी मोडणाऱ्या बायका मी पाहतो, तेव्हा त्यांना मनोमन नमस्कार करतो. गमतीची गोष्ट अशी की एवढी सगळी मेहनत ओढतान आणि तारेवरची कसरत करूनही तिला जगण्याची ओढ असते. तिला हौस मौज करायला आवडते. आनंदाने जगण्याचा कोणताही क्षण ती सोडत नाही. तिला सण समारंभ साजरे करायला आवडतात. तिला नटायला आवडतं. नाकात नथ घालून लग्न समारंभात मिरवायला आवडतं. तिला गोडधोड करायला आवडतं. रांगोळी घालायला आवडतं. आणि आपण मात्र बायकोला नेहमीच अंडर एस्टिमेट करत असतो, गृहीत धरत असतो. तिला स्वतःचं मत असतं, स्वतःच्या भावना असतात हे आपण विसरतो. आपल्याला तिच्यातले दोष दिसतात, पण आपणही काही 100% सद्गुणांचे पुतळे नाही आहोत हे आपण विसरतो. तिला स्वतःची दुखणी खुपणी असतात. परमेश्वराने तिला दिलेला मातृत्वाचा हक्काचा अधिभार म्हणून तिला दर महिन्याला वेदनांना सामोरे जावं लागतं. आपण पुरुष माणसं त्याची कल्पनाही करू शकत नाही. मी गायतोंडेला म्हटलं, गायतोंडे, आज घरी जाल ना तेव्हा बॅगेतून एक मोगऱ्याचा गजरा आठवणीने घेऊन जा. घरी गेल्यावर बॅग लगेच उघडू नका, कारण मोगऱ्याला चुगली करायची वाईट खोड आहे. गेल्या ऑफिसमधला राग तिच्यावर काढण्याऐवजी आज जरा हलकं फुलकं बोला. पुलंचे जोक तिला ऐकवा. तिचा थकवा थोडा सुसह्य होईल. पदर खोचून ती कामाला लागेल तेव्हा मंद आवाजात तिच्यासाठी लताचं रमैया वस्तावय्या लावा. आपला थकवा विसरून तिने रांधलेला जेवताना जेवण खूप चवदार झालंय हे तिला सांगा. ती भांडी आवरताना तिला थोडी मदत करा. उद्याच्या डब्यासाठी ती भाजी चिरायला बसेल तेव्हा तिच्या हातात हात घेऊन त्यावर पडलेला चिरा बघा. तुम्हाला हळवं व्हायला होईल. किती कष्ट करतेस तू, एवढे 4 शब्द बोला. तिला गहीवरून येईल. तिची आवराआवर होईपर्यंत आज तुम्ही अंथरूण घाला. ती नव्हती तेव्हा आयुष्य किती निरस होतं आणि तिच्या येण्याने आयुष्याला कसं पूर्णत्व आलं हे आठवा.
मग ती आवरून अंग टाकायला येईल तेव्हा मगापासून लपवून ठेवलेला मोगऱ्याचा गजरा तिच्या केसात माळा. ती मोहरेल, गहिवरेल, लहान मुलीसारखी तुमच्या कुशीत शिरेल. तिच्या पाठीशी हळवार थोपटा, तिच्या केसातून हात फिरवा आणि प्रसाद कुलकर्णींच्या 4 ओळी तिला ऐकवा. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे. तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे. मेघा वाचून नभा धन, पाणी कधी झरले काय. तुला वजा केल्यावरती मागे काही उरले काय. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.